कोथरूडमध्ये एका मोबाईल व्यावसायिकावर 7-8 जणांच्या टोळक्यानं वार केलेत. कोयत्याने वार केलेल्या या हल्ल्यामध्ये व्यावसायिक अमित शिंदे गंभीर जखमी झालेत. मात्र हा हल्ला निलेश गायवड यांच्या गँगमधील सदस्यांनी घडवून आणल्याचा आरोप करण्यात आलाय. पोलिसांनी काही आरोपींना निष्पन्नही केलंय. मात्र दुसरीकडे हा हल्ला कौटुंबिक वादातून झाल्याचंही म्हटलं जातंय. नेमका पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात काय समोर आलंय याविषयीची माहिती पोलीस उपायुक्त डॉक्टर सागर कवडे यांनी दिली आहे. या बाबतीत फिर्यादीनं फिर्याद देताना ही घरगुती कारणावरून हा हल्ला झालेला आहे अशी फिर्याद दिलेली आहे. तरी पण आम्ही सर्व बाजूनी या गोष्टीचा तपास करीत आहोत. यामध्ये जे काही निष्पन्न होईल ते आपल्याला कळवण्यात येईल. हा घायवळ टोळीचा नंबर काय आहे त्याचे फोटो पण त्याच्या समोर आलेले आहेत. ऑब्विसली कारण मागं ह्या फिर्यादीने घायवळची तक्रार दिली ही पण असं बघता मग हे घायवळ टोळीचं कनेक्शन असू शकत नाही. सध्या FIR रजिस्टर झालेली आहे आणि FIR मध्ये प्राथमिक दृष्ट्या त्यांनी घरगुती कारण जरी दिलेलं असलं तरी पोलीस याचा सर्व बाजूने तपास करतील आणि जे तपासात निष्पन्न होईल ते आपल्याला नक्कीच आम्ही कळवू. सध्या आरोपींचा शोध चालू आहे आणि शोधासाठी आम्ही 5 पथकं बनवलेली आहेत. ती या आरोपींचा शोध घेत आहेत. आम्ही लवकरच या आरोपींना ताब्यात घेऊ. अजून एकही अटक नाही. सध्या एकही अटक नाहीये. आम्ही लवकरात लवकर या आरोपींना ताब्यात घेऊ. नाही, एक आहे आरोपी जो निष्पन्न झालेला तो रेकॉर्डवरचा आहे. त्याच्यावर पुणे शहरामध्ये गुन्हे दाखल आहेत आणि त्याचं क्राईम रेकॉर्ड आहे जो एक निष्पन्न झालेला आहे. सर, घरगुती वाद काय होता? कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात 10 जणांनी एका माणसाला मारला, हा काय एवढ्या मोठ्या याच्यातून झाले, काय सांगितले का किंवा काय असं होतं? सध्या याची डिटेल्स फिर्यादीनं नाही दिलेली. जी फिर्याद आहे त्यामध्ये त्यांनी तसं नमूद केलेलं आहे घरगुती वादाचं कारण. बाकी तपास आपला चालू आहे. तपासांती आपल्याला कळेल. सर, घायवळ संदर्भात गेल्या अनेक वर्षापासून म्हटलं तरी चालेल किंवा त्याच्यात तपास होत नाही. सध्या 2-3 तुमच्याकडे आहे काय त्याच्या संदर्भात आपण नवीन तपास करतोय का त्या मागच्या केस? घायवळचं स्टेटस काय आहे? नाही, तपास चालू आहे. त्यामध्ये जे पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये जे पाहिजे आरोपी आहेत त्यातले अटक करण्याचं काम आणि त्यांच्या विरुद्ध तपास करून दोषारोपपत्र सादर करण्याचं काम सुरू आहे. याच्यामध्ये जवळपास मी आल्यापासून 3 ते 4 नवीन जे आरोपी पाहिजे होते ते अटक सुद्धा झालेले आहेत आणि तपास चालू आहे सगळ्या गुन्ह्यांचा. विजा जो होता तो फेब्रुवारी मध्येच संपलाय. तर त्यानंतरच्या काळात तो नेमका आहे कुठे, कुठल्या देशात गेला त्याची काही माहिती मिळते का? त्याच्या भावाला अटक केली, त्याच्या भावाला अरेस्ट करून काही आपल्या भावाच्या अटकेतनं काय मिळालं? त्यांच्या भावाच्या अटकेतून तपासाला पूरक पुरावा मिळालेला आहे. तो आम्ही लवकरच दोषारोपपत्रात सप्लिमेंटरी दोषारोपपत्र करून कोर्टाला कळवणार आहोत. तो फेस टाइम मधनं संपर्क होता असे निलेश घायवळच्या सचिन घायवळ, तर त्यातनं लोकेशन कळत असेल ना कुठं काय? याबाबतची माहिती जशी आम्हाला अद्ययावत होते तशी आम्ही तुम्हाला निश्चित. सर, आरोपी अटक नाही आणि आपण म्हणतोय की घायवळचा आणि हल्ल्याचा काही संबंध नाही, मी असं म्हटलं नाही. घायवळचा आणि हल्ल्याचा संबंध नाही. मी तुम्हाला FIR मध्ये जी नमूद आहे ती बाब सांगितली. FIR हा प्राथमिक पुरावा असतो आणि आम्ही सांगितले की यामध्ये आम्ही सर्व बाजूनी तपास करत आहोत. जसं त्यामध्ये निष्पन्न होतील गोष्टी स्पष्ट होतील तसं आम्ही तुम्हाला नक्की. एक आरोपी निष्पन्न आहे, त्याची क्राईम रेकॉर्ड आहे त्याचं. इतर आरोपी आम्ही निष्पन्न करून त्यासाठी पथकं रवाना करतो आहोत आणि त्यांना ताब्यात घेतो. कशा स्वरूपाचा गुन्हा आहे जो आरोपी निष्पन्न झाला आहे? त्याच्या विरुद्ध बॉडी ऑफेन्स आहेत. त्यापूर्वी पुणे शहरात दाखल आहेत 7 ते 8 बॉडी ऑफेन्स दाखल आहेत. 7 ते 8 बॉडी ऑफेन्स त्याच्यावर आणि थोडीशी संबंधित आहे तो ज्यांनी हल्ला केला. नाही, याबाबत जशी माहिती घ्यावी लागेल. माहिती घेऊन आम्ही तुम्हाला कळवू. ऑन रेकॉर्ड तो घायवळ टोळीचा सदस्य आहे का? त्याच्यावर मोक्कानुसार गुन्हा दाखल होता, त्यानुसार तो वाचव होता. त्यानंतर त्याने हे अशा प्रकारचा कृत्य केला अशी देखील माहिती मी तपासून करतो.